कुस्तीपटू भूषण दिनकर लहानगे वय वर्ष 40 यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर धारदार शस्त्राने वार केला। यात भूषणचा जागीच मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नाशिक इगतपुरी महामार्गावरील विल्लोळी नजीक राजूर फाटा येथे पंजाबी ढाब्याजवळ घडली। ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच हत्या झाल्याने खळबळ उडाली। भूषणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता। 2 मारेकरी दुचाकीवर आले होते तर 2 मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसले होते। दुचाकी सोडून मारेकरी पसार झाले। भूषणला रस्त्यात अडवून पहिलं त्याच्या पाठीवर 2 गोळ्या फायर केल्या, नंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले। आरोपींनी तेथून इगतपुरीच्या दिशेने पळ काढला। हत्या का आणि कशामुळे झाली याचं कारण समजू शकलेलं नाही। भूषण हा इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होता। तो शेती तसेच दुधाचा व्यवसाय करीत होता।